आज ना पाहुणे आले होते घरी आणि आले आले त्यांनी काय उद्योग सुरू केलाय बघा तुम्हीच. लागले पेरूच्या झाडाला दाटायला. म्हणलं मला का म्हणून दिसले नाही, कडे गेल्या 2-4 दिवसात हे पेरू. मॅडम म्हणल्या थांबा, हे आम्हाला खेळ आहे, आपणच लपून ठेवलेत. म्हणलं बरे वा वा वा, बरं ठेवू नका तुम्ही लपून, एखादा द्या आम्हाला खायापुरता, त्याशिवाय आमचा दिवस जात नाही. मॅडम म्हणल्या थांबा तुम्ही, मी डिक्कीत ठेवते आणि जर पुढे पेरू निघले तर ते तुम्ही खा. म्हणलं वा वा वा, मळ्यात आलो होतो. गेले 2-4 दिवसापासून नानाचा नाकीचा उद्योग चालू आहे इकडं. भुईमुगाच्या शेंगा तोडायचा काढायचा. मेवणी बाई लय खुश झाली, म्हणली लय हिरगार हो इकडं. म्हणलं गावाकडं वातावरण असंच असतं, इकडं आंबट चुका खाऊन आणखी तर म्हणते आंबटच, हे काय बरोबर नाही. हे मिरच्या आहेत ना वडापावसून खायला, म्हणजे तळून 1 नंबर लागत आहेत बरं का. तेवढंच मॅडम एवढा भेळ आणलं. म्हणलं अरे लय लांब न्यायचा तू, असं न्यायचा न्यायचा. तर असं कुठं घेऊन हिंडले रेल्वेत तर म्हणते इकायला आणलाय काय नू, त्याच्यापेक्षा घाट्यात तोडून द्या, कारण साडूला जायचं खांडव्याला. त्याच्यानंतर विषय चालला होता, आम्हाला हिंदी येते का आणि त्यांना मराठी येते का, याच्यातच आमचा टाइमपास गेला. आणि या सगळ्या गोष्टीत नानाने आपल्याला आवडणारी गोष्ट घेऊन आली, त्यांच्या झाडाचे पेरू. म्हणलं आता जमलं, आपलं विषय नॉट झाला. हिने हरभरा पिळून त्याला मस्तपैकी झटकावला. मग दिवस कसा गेला, आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. धन्यवाद. नर्मदेर. रामकृष्ण हरी. जय महाराष्ट्र. करा कष्ट आणि व्हा धष्टपुष्ट.